भाजी केलेली आणि जिजवतो बघा पोळ्या पण सगळ्या मित्रांनो संपून टाकल्या किंवा दुगडी एवढी भाजी आवडते तिला. त्याच्यामुळे आता बघू शकता कल्पना डबल पोळ्या करायली आहे ना रे. केअर करायला नाही म्हणजे सकाळच्या 3 पोळ्या आता तेच गरम करून दिले पोराला. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे की तुम्ही सर्वजण चांगले असावा. आम्ही पण एकदम मस्त आणि मजात आहे. तर मित्रांनो बघू शकताय आपल्या पाठीमागे जे आभाळ दिसतंय ना, भयानक पाऊस पडलाय मित्रांनो. आज बी काल बी पडला होता, आज जास्त पडलाय. बघू शकता इकडं दिसत असेल तुम्हाला खाली पाणी वगैरे साठलेलं आहे. आणि परत मित्रांनो भयानक असं आभाळ आलेलं आहे. बघू शकताय इकडं असं आभाळ आलेलं आहे आणि खरंच किती छान सुंदर असं वातावरण दिसतंय. आणि नक्कीच आपला जो हा ब्लॉग असेल तुमच्याकडे पण पाऊस आहे का नक्कीच कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो आमच्याकडं 1 ते 1.5 तास भयानक पाऊस पडला आहे आणि तुमच्याकडे पडला का नक्की कमेंट करून सांगा. तर मित्रांनो तुम्ही म्हणत असाल थोडा आवाज चेंजिंग झाला, खरंच चेंजिंग पण झाला आहे कारण तब्येत बरोबर नाही. सर्दी खोकला आणि सध्या तुम्हाला तर माहीत आहे पावसाळा सुरू झाला की सर्दी ताप खोकला तर प्रत्येकाला सहसा येतोच. तसं मला पण दुखणं आलेलं आहे मित्रांनो. खूप बेजार झालो आहे. मी दवाखान्यामध्ये पण गेलो आहे पण फारसा फरक वाटायला नाही आता. पण बघू शकता तब्येत मित्रांनो खरंच खराब झाली. आज शूटला जायचं होतं तर शूटला सुद्धा जाणं झालं नाही याच्यामुळंच. आणि तरी पण बरंच मज का व्हायला पाटकरमध्ये एक शूट काढायला कालचा तो शूट मित्रांनो आज आपल्या ठीक 8:30 वाजता आपल्या चॅनलवरती येणार आहे. नक्कीच बघायला विसरू नका. हे बघा एकदम छान असं वातावरण आहे मित्रांनो. इकडं एकदम भारी बघा. तर मित्रांनो आज नाही का तुम्हाला तर माहीत आहे आपल्याकडे जर पाऊस पडला काही पाऊस बिऊस पडला तर काय नवीन असतं तुम्हाला तर माहीत आहे. चला ते तुम्हाला दाखवतो. काय अंकल नवीन? आज नवीन म्हणजे एकदम नवीन. तर मित्रांनो आता आपला हा ब्लॉग म्हणजे नक्कीच एकदम म्हणजे एकदम भारी होणार आहे. तर बघा फायनली आता इथं बॅकग्राऊंड म्हणजे बघा आभाळ किती खूप आलेलं आहे. तर मित्रांनो म्हणजे अशा वातावरणामध्ये नवीन काहीतरी खायला म्हणजे लागणारच ना. नवीन म्हणजे एकदम नवीन. तुम्ही खाल्लं पण असन. आता आपण तो बघणार आहे नवीन पदार्थ. तर मित्रांनो खायला म्हणजे मित्रांनो काय असतं माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे का भजी आणि जिलेबी येत असतं नेहमी असतं. पण आज नाही का नवीन काहीतरी कल्पनाने केलेलं आहे बरं का. आणि अक्षरशः नाही का जिजाऊ आणि रामला ट्युशनला जायचं होतं त्यावेळेस नाही का विषय काढला आपण त्या गोष्टीचा. तर त्या अक्षरशः जायना सुद्धा तर त्यांना एवढी ती गोष्ट आवडते आणि तीच गोष्ट कल्पनाने केलेली बरं का मित्रांनो. त्यामुळे नाही का हा ब्लॉग कंटिन्यू बघा. खूपच म्हणजे खूपच भारी होणार आहे. आणि चला तुम्हाला दाखवतो मित्रांनो नवीन काय असतं तर चला आता आलोय आपण आतमध्ये. चलो पोळी संपली बाप एवढ्या पोळ्या खाल्ल्या. हे काय भाजती ना आता पोळी. कशाची भाजी बनवली? पनीरची बनवली ना. पुढे हे तर मित्रांनो बघू शकता ते पोराला पनीरची भाजी लई खावड लागली म्हणून की थोडीशी. आणि पोळ्या राहिल्यात नाही गरम गरम आपण खाऊन टाकल्या. ते सकाळचे त्यांना गरम करून दिले. पनीरची पुन्हा कशाची का? मेथीची आहे. मेथीची बनवली काल मेथी आणली का तुम्ही? दाखव बरं. ठीक आहे. बापरे मित्रांनो बघा इकडं पनीरची भाजी. तुम्ही काल उंच मेथी आणि तुमच्या लक्षात नाही का? हा जिजा भाजी कस काय झाली रे? जिजाला एवढी आवडती पनीरची भाजी. ए दादू जेवण झालं का तुझं? किती दादा तो झाला जेवण? ए झालं? तर मित्रांनो बघा कल्पना इकडे पोळ्या करते आणि अक्षरशः दादाला आणि जिजाऊ नाही का पनीरची भाजी नाही आवडती त्यामुळे भाजी केलेली आहे. आणि जिजाऊ तर बघा पोळ्या पण सगळ्या मित्रांनो संपून टाकल्या किंवा दुगडी एवढी भाजी आवडते तिला. त्याच्यामुळे आता बघू शकता कल्पना डबल पोळ्या करायली आहे ना रे. केअर करायला नाही म्हणजे सकाळच्या 3 पोळ्या आता तेच गरम करून दिले पोराला. हा तर मित्रांनो कुठे वाया घालायचं मित्रांनो. तुम्हाला तर माहिती आहे गहू किती महाग आहे. सगळंच महाग आहे. बरं आणायचं म्हणल्यावर पैसे लागत तिथं. वाव. तर बघा ही जिजाऊ आहे अक्षरशः ट्युशनला जायचं होतं तिला आणि पनीरची भाजी करायची म्हणत जायला सुद्धा करा एवढी फेमस आहे तिला लई आवडते पनीरची भाजी आहे ना. ना ते गरम नाही व्हाय ना बरी का? हा दादावर लई आवडते ना.
तर मित्रांनो झाले आता बघा पोळ्या करत झाल्या कल्पनाच्या. आता तरी बघा आता मारा पनीरच्या भाजीवर. जिजू तुला किती आवडती भाजी? लय मोठी आवडती. बघा कल्पनाने केली आता भाजी. आता मला जेवायचं राहिलंय आणि मी आणि राहुल राहिला बरं का जेवायचा. जेवण झालं तुझं? तर मित्रांनो चला, मला सुद्धा भरपूर पनीरची भाजी आवडती, पण माझी तर तब्येत खराब आहे त्यामुळे तरी पण मी थोडी खाणार आहे. सर्वात जास्त राहुल आवडती. आता राहुल मी लगेच जेवायला पाहणार. आणि आम्हाला पोळ्या वगैरे आहे का रे? मग अशी जेवण तुम्ही पहा मित्रांनो किती फोटो बनवली. तिला वाटतं बाप्पू नाही का पोळ्या करायचा कंटाळा आलाय. तसं म्हणते बरं कधी आहे ना. मी जेवलो सुद्धा नाही मित्र आहे बघा, काहीच नाही जेवलोच नाही. आणि फक्त तिला आता पोळ्या करायचा कंटाळा आला म्हणून तसं म्हणते ती. तर आता नाही का मी कल्पनाला कसं करून तरी पोळ्या करायला लावणार आहे. पोळ्या केल्याच्या नंतर मस्त पैकी जेवण. अंकलचा पनीर खाल्ली का? खाल्ली? याचा आवाजच निघत नाही ती पनीर खाल्ली. हे बघा पोळ्या करणार का नाही मला आता काय नाही माहिती जो करून गेला मग करू 17 महिना. मित्रांनो बघा आता मी भाजी तशीच पोळी आज पनीर पोळ्याच नाही केलं. हे आज पोळ्या करी नका कल्पना. पोळ्या करी जेवढी म्हणा नाही ना. अरे अप्पा, मग आज का उपास राहायचं काम दिसतं क्यों करे नाही तुम पोया? हाँ इका हमको इधर लगी है बहुत. भातावरच आज दिसतं, भातावरच दिसतं राव. भात नाही का बरं? भात आहे ना, आला मटाय भात. आज भातावर काम दिसतं रे अप्पा. पर ये घास पण नाही खाला आज काय? काय दिसतं, भात में खाएंगे क्या? वाह वाह वाह. आज भात से काम चलाना पडेगा. फायनली गाईच आपण नाही का भातच खायला जाऊ द्या. कल्पना तब्येत बी बरोबर नाही त्यामुळे मित्रांनो जाऊ द्या. आपण आज भात आणि पनीरची भाजीच खाऊ, कारण खूप बोरिंग झालंय. तब्येत बरोबर. पहा मित्रांनो, यांना नुसतं खायचं कळतं, काय काय खायचं काय काय नाही खायचं, पण कुकर लावायचं कळत नाही. बा नुसतं उघडून ठेवलं कुकर तसंच. माणसं म्हणावं काय? सांगा माणसाचं काम माणसाने करावं, लेडीज करावं, लेडीज करावं. ठीक आहे ना, किती बरोबर आहे का? तब्येत बरोबर नाही त्यामुळे आपण जाऊ घेऊ. तर मित्रांनो बघा कल्पना इकडे काहीतरी गल्लीमध्ये नाही का गोंधळ चालू. काय होतं इकडं? काय झालं काय माहिती कोणाचं काहीतरी हरपलंय. तर मित्र झाले वाटतं की तुमच्या घर सांभाळपणा तुमच्याच तांगड्या आमच्या घरी टाक, आज त्यांचं म्हणणं चालू आहे तिथं. काय झालं पण नेमकं? काय झालं मला भेटला, मीच नेमकी आता बाहेर आली. तर मित्रांनो कल्पना बाहेर स्वयंपाक करता करता आली. काहीतरी झालं तर काहीतरी भांडण चालू झालं वाटतं मला थोडं आहे. आवाज ही सुद्धा आली इकडे जेवता जिजाऊ सुद्धा. जाय ग जेव ना. हा, काय आहे तो? चल इकडं. तर मित्रांनो चला, हे बघा इकडं दादा जेवण करीतोय. दादा कशाची भाजी रे? पनीरची भाजी केली. तर मित्रांनो मला हे दाखवायचं होतं तुम्हाला, आणि नवीन काहीतरी म्हणजे नवीन हेच आपलं नवीन. चलो. तर मित्रांनो बघा इकडं नाही का, हे बघा इकडं जिजाऊ सुद्धा जेवतो. हे बघा मित्रांनो ह्या ज्या ताई आहेत ना आमच्या शेजारी आहेत. आम्ही तुमचं घर सांभाळून तुमच्या चोरी आमच्या गळ्यात पडत. उद्या समजा आपण संध्याच्या घरी 4,500 मात्र माणसं किती होणार आहे? गेली ते लिखीतून आणली होती जो 4,500 फुले घरामध्ये. तुम्हाला काय अंजली सकाळीच काय म्हणली, ज्या खाली ताई आहेत ना त्यांच्या घरातून पैसे हरपडले. तुम्हाला दाखवतो बघा. झाला समजा खेड्याच्या लोकांना किराणा भरला तर आम्हाला लई एक दीड वाजता यायला आल्यावर आंघोळी करायच्या, जेवण करायचे, भाजी करायची. आम्हाला 2 आणि 3 वाजता. मी 5 मिनिटं मी नंतर बाहेर निघत. मला काही कमरा त्रास असल्यामुळे मी बाहेर बसत नाही जास्त. आईची आपल्या आराम कर. कोणाचे हरपले? तुमचे हरपले का? तर मित्रांनो बघू शकता ह्या ताई आमच्या शेजारी आहेत. हे त्यांचं घर आहे आणि यांचे नाही का खूप मेहनतीला पैसे केले ते हरपले. हे बघा, हे बघा मित्रांनो गल्लीमध्ये सगळा दांगडू चालू आहे. या ताईचे पैसे हरपले.
तर मित्रांनो नाही का त्या ताईचे पैसे हरपले ना, तर अक्षरशः त्यांच्या ज्या बोलतात ना ताई, त्यांच्या सासूबाई रडू लागल्यात आणि त्या सांगू लागल्या कल्पनाला की खरंच आमचे पैसे हरपले. आणि खरं तर मित्रांनो त्यांचे पैसे अक्षरशः खूप मेहनतीचे आहेत. काम करून त्यांनी पैसे घरामध्ये ठेवले होते. सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका.